समास 9 सूक्ष्म निरूपण. बऱ्याच लोकांना आपल्याला देव भेटावा असं वाटत असतं, म्हणून ते देव शोधण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत असतात. देवाच्या मातीच्या मूर्ती करायच्या, त्यांचे पूजन करून लगेच विसर्जनही करायचे, हे त्यांना वास्तविक पटत नाही. म्हणून फक्त मूर्तीतला देव न मानता खरा देव विवेकाने स्वतःच जाणावा लागतो. त्यासाठी अध्यात्मश्रवणाचा उपाय श्री समर्थ सांगतात. ज्याप्रमाणे दोऱ्याचा गुंता सोडवतो, तसे मन अंतर्मुख करून मुळापर्यंत जाऊन पहावे. देहामध्ये पंचमहाभूते त्रिगुण कालवलेली आहेत, म्हणजेच दृश्य हे अशाश्वत अशा तत्वांचे बनले आहे. त्याच्याही पलीकडे शाश्वत असे परब्रह्म आहे, ते जाणून घट्ट धरावे. ऐकूया तर. श्रीराम. मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे माने ना स्वभावे अंतःकरणासी. देव करिजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा. देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा. नाना साधने निरूपणे, देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे. सगट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करूनी पाहाती, तैसीच आहे हे ही गती उपासनेची. सुरता म्हणजे मूर्ती, जणू मूर्तीच म्हणजे माणूस असं आपण मानत असतो. म्हणोनी जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने तरी देवाधिदेव पाविजेल कैचा. माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. माया उल्लंघाया कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने. ऐसे न करिता लौकिकी, अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी. खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक. अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोवे तुटोनी जाती. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही. काये ते येथेची पहावे, कैसे ते येथेची शोधावे, सूक्ष्माची 14 नावे येथेची समजावी. निर्गुण निर्विकारी एक, ते सर्वा ठाई व्यापक, देहामध्ये ते निष्कलंक आहे की नाही. द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचार, तोची अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा. तोची प्रकृती पुरुष जाणीजे, शिवशक्ती ओळखीजे, षड्गुणेश्वर बोलिजे तया कर्दमासी. त्रिगुणे चालते शरीर,
प्रत्यक्ष दिसतो विचार, मुळींच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे. मनमाया आणि जीव हाही दिसतो स्वभाव, 14 नामाचा अभिप्राव पिंडी पहावा. पिंड पडता अवघेची जाते, परंतु परब्रह्म राहते. शाश्वत समजोन मग ते दृढ धरावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9वा. श्रीराम.